कशाला तुम्ही टीका करता, टिप्पणी करता? पासपोर्ट कुणी दिला? त्यांच्या मामाने जे प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर रोहित पवारांनी द्यावं. अमरावतीच्या जेलमधनं कुणी सोडवलं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. कसं सोडवलं, काय कारण होतं? आणि तुम्ही मदत घेतली की नाही घेतली याचा पुरावा तर तुमच्या मातोश्री सोबत निलेश गायवळांचा व्हिडिओ आहे. त्यामुळं तुम्ही दुसऱ्याकडे जेव्हा वोट करता तेव्हा 4 वोट आपल्याकडे येतात, 3 वोट आपल्याकडे येतात. याचा विचार रोहित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. रोहित पवार हा धुतल्या तांदळासारखा वागतोय. खरं तर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे. याच्या आजूबाजूला शेकडो, अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय, शेकडो गुन्हेगार आहेत ज्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे, ज्यांच्यावरती खुनाचे खटले आहेत. असे शेकडो लोक याच्या सोबत फिरतात. 2019ला हाच रोहित पवार निलेश गायवळच्या मदतीनं आमदार झालाय, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग तेव्हा निलेश गायवळ गुंड नव्हता का? निलेश गायवळला गुंड काय भाजपनं केलंय? 2019 आणि आता आपण 2025ला आहे. 6 वर्षात असा काय बदल झाला की रोहित पवारची पूर्णपणे भूमिका बदलली? परवा मी चॅनलवरती आपल्या बघितलं, त्यांच्या मातोश्रींच्या सोबत कोरोनाच्या काळामधला निलेश गायवळांचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ कुठल्या कारणात आहे? तेव्हा ते समाज सुधारक होते. काय होतं म्हणजे तुमच्या म्हणण्यामध्ये काय होतं? म्हणजे तुम्ही म्हणला की गुंड, तुम्ही म्हणला की समाज सुधारक, असं होत नाही ना. रोहित पवारांना खरं तर अक्कल फार कमी आहे. त्याला नेता महाराष्ट्राची व्हायची घाई लागलेली आहे, पण ते तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही. तू अजून फार छोटा आहेस आणि तुझ्या पाठीमागे इतका काळा इतिहास आहे. त्या इतिहासातून बाहेर पडणं खूप अवघड आहे. दुसऱ्यावरती टीका करणं सोपं आहे. निलेश गायवळांचा मामा काय म्हणतोय की अमरावतीमध्ये जेव्हा 2019ला निवडणुकीला रोहित पवार उभा होता ते माझ्याकडे आले आणि तुमची आम्हाला मदत पाहिजे, तुमचे निलेश आणि सचिन कुठे आहेत? तर त्यांनी सांगितलं निलेश हा अमरावतीच्या जेलमध्ये आहे. अत्यंत जबाबदारीचं वाक्य आहे की मामा म्हणतात की त्यांनी दिलेल्या तारखेला आमचा निलेश बाहेर आला. अरे म्हणजे काय? त्यांनी दिलेल्या तारखेला तो पोरगा बाहेर आला. त्याला जो पासपोर्ट दिलाय तो पासपोर्ट अनिल देशमुख आणि रोहित पवारांनी दिलाय. मग कशाला रे भाजपवाल्यांच्या वरती तुम्ही बोलता? लाजा वाटत नाही तुम्हाला? मीडियामध्ये तुम्ही येऊन शानपणा शिकवता लोकांना. तुमची ही कृती आहेत. आणि तुम्ही परत आता निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळ जिल्हा परिषदला आम्हाला ते खरडा जिल्हा परिषद गटातून उभा राहायची तयारी करतोय. मग तुमच्या पायाखालची वाळू सरकली, घाबरला तुम्ही आणि मग तुम्ही खोटे नाटे करता. मला वाटतं निलेश वरती पुणे जिल्ह्यामध्ये खोटा मोका याच रोहित पवारनं लावलाय. तिथल्या तत्कालीन SP ला हाताशी धरून हे सांगा ना लोकांना येऊन. तुम्ही कशाला तुम्ही टीका करता, टिप्पणी करता? पासपोर्ट कुणी दिला? त्यांच्या मामाने जे प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर रोहित पवारांनी द्यावं. अमरावतीच्या जेलमधनं कुणी सोडवलं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. कसं सोडवलं, काय कारण होतं? आणि तुम्ही मदत घेतली की नाही घेतली याचा पुरावा तर तुमच्या मातोश्री सोबत निलेश गायवळांचा व्हिडिओ आहे. त्यामुळं तुम्ही दुसऱ्याकडे जेव्हा वोट करता तेव्हा 4 वोट आपल्याकडे येतात, 3 वोट आपल्याकडे येतात. याचा विचार रोहित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.